शिक्षा, समाज नीति और राजनीति में अपने कार्यों की अनोखी छाप छोड़ने वाले नवी मुंबई बीजेपी के जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल के जन्मदिन की सुनहरी शुरुआत नेरुल स्थित शिरवणे विद्यालय से हुई। मौका डॉक्टर राजेश पाटिल के जन्मदिन का था, इसलिए यहां स्कूल प्रशासन और छात्रों ने अनोखे अंदाज में अपने मेंटोर को जन्मदिन की शुभकामनाएं दी। इस अवसर पर स्कूल के कॉन्फ्रेंस रूम के लिए सभी टीचर्स ने मिलकर पाटिल के जन्मदिन पर बड़ी एलईडी स्क्रीन भी भेंट दी। तो स्कूल में बेकरी क्लासेस में केक बनाने के गुर सीख चुकी एक पूर्व छात्रा ने खुद के हाथों से तैयार किया हुआ केक लाकर डॉक्टर राजेश पाटिल का जन्मदिन मनाया। तो कुछ छात्रों ने भाषण से डॉक्टर राजेश पाटिल की महिमा को बयां किया। इस अवसर पर स्कूल प्राचार्य भाग्यश्री चौधरी, शिक्षक और छात्र बड़ी संख्या में उपस्थित थे। 80 के दशक में केवल एक रूम से शिक्षा का बीज बोकर उसे एक विशाल पेड़ में तब्दील कर शिक्षा की क्रांति लाने का काम डॉक्टर राजेश पाटिल ने किया और यही कारण है कि आज उनकी छत्र छाया में अनगिनत छात्रों ने विभिन्न क्षेत्रों में अपनी अलग पहचान बनाकर एक नया मुकाम हासिल किया है। प्राचार्य भाग्यश्री चौधरी से लेकर छात्रों ने डॉक्टर राजेश पाटिल के कार्यों को सराहते हुए उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी। सर, 18 सप्टेंबर आमच्या डॉक्टर साहेबांचा वाढदिवस, तो आम्ही शाळेमध्ये फाउंडर डे म्हणून सेलिब्रेट करत असतो। आजच्या दिवशी आमच्या विद्यार्थ्यांमध्ये एक दिवाळी आल्यासारखं वातावरण असतं। दिवाळीला जेवढी मुलं खुश असतात तसंच आजच्या दिवशी ते खूप खुश असतात आणि वाट बघत असतात आजच्या दिवसाची। कारण काय आहे ना की साहेबांनी विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी खूप काही केलेलं आहे। म्हणजे आमचे SV स्कूल ही एक फॅमिली आहे, ही शाळा नाही। इथं येणारा प्रत्येक विद्यार्थी, पालक हा अतिशय खुश असतो। त्यांना दर्जेदार शिक्षण हे अगदी कमीत कमी फीमध्ये इथं दिलं जात असतं आणि म्हणून विद्यार्थी, पालक किंवा आम्ही शिक्षक आम्हाला वाटत असतं की एक छोटंसं ऋण फेडण्याचा आजचा हा दिवस असतो। खरं तर असं म्हणतात ना की जिथं राजा जागरूक असेल तिथं प्रजा झोपू शकत नाही, तसंच इथलं वातावरण आहे। आमचे डॉक्टर साहेब अगदी जातीने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष घालत असतात आणि त्यामुळे आज आमच्या विद्यार्थी खूप उच्च पोचवर पोचलेले आहेत आणि याचं सर्व श्रेय मी आमच्या डॉक्टर साहेबांना देईन। कारण वेळोवेळी प्रत्येक क्षणी ते आमच्या पाठीशी असतात। फक्त शाळेतच नाही तर आमच्या शिक्षकांच्या कुठलं मेडिकल प्रॉब्लेम असेल, विद्यार्थ्यांचे काही असेल आणि भरपूर प्रमाणामध्ये गरीब विद्यार्थ्यांची फी माफ केली जात असते। कुठलंही डोनेशन न घेता नवी मुंबईमध्ये एवढं उच्च दर्जाचं शिक्षण देणारी ही आमची संस्था आहे। आज विद्यार्थ्यांच्या एवढ्या कमी फीमध्येही आमच्याकडे 5-5 कम्प्युटर लॅब आणि मी अगदी आवर्जून सांगू इच्छिते की आपल्या मुंबईमध्ये सुद्धा, नवी मुंबईमध्ये एकही AI लॅब अजून तरी नाही, जी आमच्या SV स्कूलमध्ये 25 लाखाच्या वर खर्च करून आमच्या साहेबांनी विद्यार्थ्यांच्या आजच्या युगामध्ये कॉम्पिटिशनमध्ये आपला विद्यार्थी हा गरीब आहे, कुठेही मागे राहू नये म्हणून त्यासाठी त्यांनी AI लॅबसुद्धा स्थापन केलेली आहे। तर असं उच्च दर्जाचं शिक्षण इथं दिलं जातं आणि रिझल्टही आमचे खूप 100% असतात। भरपूर विद्यार्थी असूनही रिझल्ट एवढा चांगला लागतो, तर त्याचंही श्रेय मी साहेबांना देईल। कारण वेळोवेळी आमच्या बैठका घेतल्या जातात, विद्यार्थ्यांना स्वतः ते मार्गदर्शन करत असतात। तर एक हा त्यांचा फाउंडर डे म्हणजे त्यांचा जन्मदिवस एक ऋण फेडण्यासाठीच एक हा दिवस आहे असं म्हटलं तरी चालेल। त्यांनी आमच्यासाठी एवढी मोठी शाळा काढली। अगदी सुरुवात म्हणजे एका वर्गखोलीपासून ती आज शाळेची भव्य इमारत उभी आहे आणि त्यांनी जे कार्य केले ते खूप महान आहे आणि राजकारणात देखील त्यांचं खूप बहुमोल असं कार्य आहे आणि ते फक्त एकाच याच्यात नाही क्षेत्रात, तर ते कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, शिस्त आणि राजकारणात या सगळ्या विविध क्षेत्रात मोलाचं असं योगदान देतात। त्यामुळे आम्हालाही खूप छान प्रेरणा भेटते की आम्हीही मोठं होऊन काहीतरी झालं पाहिजे आणि खूप आनंद वाटतो की आमची शाळा पण खूप छान आहे आणि आम्हाला जे शिकायला भेटतं ते खूप छान आणि नवीन असतं आणि ॲक्टिव्हिटी बेस्ड शिक्षण तर इथं दिलंच जातं आणि त्यामुळे मी सरांना खूप छान आणि वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते आणि त्यांनी जे आमच्यासाठी कार्य केले ते खूप बहुमोल आहे। वहीं बीजेपी जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल ने बच्चों संग अपनी जन्मदिन की शुरुआत को यादगार बताते हुए सभी का आभार माना। वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या शिरवणे विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या वतीने या ठिकाणी माझा वाढदिवस आगळा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरा करत आहे। आनंद, अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की मी शाळेय जीवनापासून जे एखादी शैक्षणिक संस्था, शाळा असावी आणि त्या शाळेमध्ये अतिशय गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, त्याचबरोबर
चांगल्या दर्जेदार शिक्षणाबरोबर त्या ठिकाणी मुलांच्यामध्ये काही संस्कारमय असे गोष्टी व्हाव्यात, घडाव्यात, नीतिमूल्यांची जोपासना व्हावी, अशा पद्धतीचं शिक्षण त्यांना मिळावं, अशासाठी शाळेची स्थापना करावी अशी माझी इच्छा होती आणि ती मी 94मध्ये केली. प्रत्यक्षात 80 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही शाळा हा 4000च्या वर विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं नाव कमवलं, असे विद्यार्थी जेव्हा आम्हाला कुठेतरी भेटतात, नमस्कार करतात, तेव्हा मन भरून येतं. होय, ह्याच आपल्या शाळेमधून हेच विद्यार्थी एवढे मोठे झालेले आहेत, अगदी नर्सिंग होमपर्यंत MD डॉक्टर पण झालेले आहेत. तर अशा ह्या शाळेच्या माध्यमातून जेव्हा माझा वाढदिवस साजरा करण्याचा, वाढदिवसाच्या अगेन्स्ट मी आहे, परंतु मुलं गेल्या 8 दिवसापासून वेगवेगळे शुभेच्छापत्र लिहितात, ग्रीटिंग्स तयार करतात, ते माझ्याकडे पाठवतात. वेगवेगळे छोटे छोटे कार्यक्रम ज्याच्यामध्ये ते सहभागी होतात. अनेक विद्यार्थ्यांनी शुभेच्छापर अतिशय उत्कृष्ट असे भाषणं केली की ज्याच्यामध्ये माझा ओझरता प्रवासाचा उल्लेख केला. आणि अशाच शाळेच्या वास्तूमध्ये, अशाच शाळेच्या ह्या प्रांगणात आज माझा वाढदिवस या ठिकाणी सगळ्या ह्या आमच्या शिक्षकांच्या आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून, त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी माझा वाढदिवस झाला. मला खूप त्याचा आनंद आहे, अभिमान आहे. माझ्या आयुष्यामधलं एक स्वप्न, अनेक स्वप्न आहेत, राजकीयपासून तर सामाजिकपर्यंत, परंतु शाळेची वास्तू आपण या ठिकाणी पाहता, हे स्वप्न माझं आज बऱ्यापैकी नाही तर चांगल्याच प्रकारे वटवृक्षामध्ये रूपांतर झालेली शाळा पाहून माझं स्वप्न या ठिकाणी बऱ्यापैकी साकार झाल्यासारखं मला वाटतं. पुन्हा एकदा माझ्या शाळेचे सर्व शिक्षक वर्ग आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा मनापासून मी धन्यवाद देईन, त्यांचा आभार मानेन की शाळा ही अशाच पद्धतीनं पुढे जाऊ द्या आणि माझा अशाच पद्धतीनं वाढदिवस ह्यांच्याच सहकार्याने, ह्यांच्याच मदतीनं, ह्यांच्याच उपस्थितीमध्ये साजरा व्हावा ही सदिच्छा. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.